नायक शेनगाव विरुद्ध स्वर्गीय अजय मुंडे क्रिकेट क्लब। आणि या ठिकाणी जाऊत आपण सामन्याकडे। 3, 2, 1 गेम ऑन। राज राठोड आलाय गोलंदाजीवर आणि सामना करेल तो महेश देशमुख उर्फ मल्ल्या। पहिला चेंडू सामना करेल तो महेश। पहिला चेंडू हेलिकॉप्टर फिरवलंय आणि या ठिकाणी दसऱ्यामधलं 20 रुपयाचं उडलंच नाही, फक्त 2 धावा मिळतील ते त्या फलंदाजाला। पहिल्या चेंडूवर 2 धावा काढून या ठिकाणी स्वतःच आणि आपल्या संघाचं खातं खोललंय ते महेश यांनी। चांगली सुरुवात म्हणायला काही हरकत नाही। आणि या ठिकाणी फुलटॉस चेंडू, डब्बे में डब्बा, डब्बे में के, गुड़गा टेक और चौकार दे। थँक्यू डीजे। सुंदर फलंदाजी या ठिकाणी महेश देशमुख यांच्याकडून पाहायला मिळत आहे। पहिल्या चेंडूवर तुडी काढली होती, त्यानंतर लावलाय तो चांगला चौकार। आता पुढचा चेंडू राजांचा आणि यावेळेस काय सुंदर चेंडू, खोलवर गतीचा चेंडू। खरोखर चारोखानी चित्त केला असं त्या फलंदाजाला, परंतु नशिबाची कुठेतरी साथ मिळताना दिसती महेश यांना आणि बाल बचावले तर आपला बळी जाण्यापासून। चांगलं या ठिकाणी कमबॅक केले ते राज राठोड यांनी। राज राठोड मॅन फ्रॉम शेनगाव। आणि पुन्हा एकदा मोठा फटका, या ठिकाणी खेळाडू उपस्थित आणि ज्याच्याकडे असतं वेगळं त्याच्यावर सोपवत असतं वेगळं। खरोखर वाटलं होतं महेश देशमुख मोठे मोठे फटके सजवू शकतो, परंतु कर्णधाराने विश्वास ठेवला होता तो राज राठोड यांच्यावर, कारण की ज्याच्याकडे असतं वेगळं त्याच्यावरच सोपवतात सगळं। हॅलो। आणि या ठिकाणी सोपवलेली भूमिका चांगल्या पद्धतीने मांडत आहेत राज राठोड। आता आलेला आहे तो अब्रार मोमीन। आणि या ठिकाणी सुंदर फटका, क्षेत्ररक्षक भाऊ राठोड आणि चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव। राज राठोड पुढचा चेंडू गजानन दराडेसाठी। गजानन दराडे या इनिंगचा पहिला चेंडू खेळताना। आणि या ठिकाणी कुठेतरी चेंडून काटा बदलला, चेंडू प्रत्येक क्षणी थोडासा लेग कटर निघाला आणि यष्टिरक्षकाचा आता संपन्न झाला। या ठिकाणी एका षटकाच्या समाप्तीनंतर वाढलेली धावसंख्या आहे ती 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। काय सुंदर गोलंदाजी।
या ठिकाणी राज राठोड यांच्याकडून पाहायला मिळाली. दोन्ही संघासाठी करो या मरोची स्थिती. जो जिंकेल तो या शिवछत्रपती चषकामध्ये त्याचा प्रवास सुरू राहील आणि जो हरेल तो कुठेतरी बस स्टँडवर एसटीची वाट पाहत बसेल. तर बघू कोणता संघ आपला प्रवास सुखकर करतो, समोर जातो आणि कोणता संघ वेट अँड वॉचची भूमिका घेतोय. तर बघावं लागेल. मातब्बर संघ दोन्ही संघात चांगले खेळाडू. नक्कीच, आणि दोन्ही संघासाठी हा सामना जिंकणे फार महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस अशी स्थिती येते अतुलजी, त्यावेळेस एक चांगला सामना बघायला प्रेक्षकांना मिळतो. एक एक धाव किती महत्वाची असते हे या सामन्यामध्ये नक्कीच बघायला मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा खर्च केलाय गोलंदाजाने, 1 बळी मिळवला आहे. आता गोलंदाजीसाठी आलाय तो आकाश पवार. सुंदर असा चेंडू. यावेळेस मात्र अब्रार या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चेंडू काही संपर्क होत नाहीये आणि सरळ यष्टीरक्षकाकडे जाऊन विसावतोय. धाव संख्या तिथे स्थिरावलेली आहे. 7 धावा, 1 गडी बाद. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. यावेळेस मात्र अब्रारला बॅकफुटला जाण्यास 1 धाव मात्र इथे घेतोय फलंदाज. एका धावेने धाव संख्या वाढते, ती 8 धावा. नक्कीच अटीतटीचा सामना आहे. प्रत्येक षटकामध्ये होणारा खेळ हा मनोरंजनाचा खेळ होणार आहे प्रेक्षकांसाठी. आणि या स्पर्धेचं हे महत्व, हे स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन इतकं सुरेख आहे की प्रत्येक सामना हा सुंदर असा खेळवला जात आहे या मैदानावर. पुढे सरसन मारण्याचा प्रयत्न. यावेळेस पुन्हा चूक होते फलंदाजाकडून. यष्टीरक्षकाकडून मात्र काहीशी अपील केली गेली आहे स्क्वेअर लेग पंचाकडे, परंतु त्याला फेटाळून लावले स्क्वेअर लेग पंचाने. स्टंपिंग करण्याचा, रनआउट करण्याचा प्रयत्न होता, कारण की स्टेप आउट करत होता फलंदाज. यावेळेस निर्धाव चेंडू येतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. यावेळेस बरेचसे प्रयत्न केले जात आहेत, परंतु गोलंदाजी अत्यंत सुरक आहे. 4 चेंडूमध्ये मात्र 1 धाव खर्च केली आकाश पवार याने. आणि बघा, अशाच प्रकारची जेव्हा गोलंदाजी होते त्यावेळेस मोठे फटके मारणं फार अशक्य होतं. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्क लाईनचा चेंडू होता. या चेंडूवर कुठल्याही फलंदाजाला जास्त मोठा प्रहार करता येत नाही आणि मात्र लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव फलंदाजाला मिळणार आहे. एका धावेने धाव संख्या वाढते, ती 9 धावा, 1 गडी बाद, 9 धावा. सुरेख असं षटक घेऊन येतोय तो आकाश पवार. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. यावेळेस सुद्धा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटची बाहेरची कड घेत जातोय चेंडू शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये. तिथे कुठलेही चूक करत नाही क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण करेल. या षटकाच्या समाप्तीनंतर, 2 षटकानंतर समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 10 धावा, 1 गडी बाद, 10 धावा. सुरेख असं षटक मात्र इथे आकाश पवारच्या मार्फत संपण्यात आलं आहे. 3 धावा या षटकामध्ये खर्च केल्या काय. 7 षटकाचा हा सामना असेल आणि या 7 षटकाच्या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावा फलंदाजाला जमवाव्या लागणार आहेत. आणि युवा सेना जिल्हा प्रमुख हिंगोली माननीय रामभाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शिव छत्रपती चषक 2024 या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन केलं गेलं. या स्पर्धेत मातब्बर संघ निवडले गेलेत. हिंगोली प्रीमियर लीग, एक लीग स्पर्धा तर एक ओपन स्पर्धा, अशी दोनही स्पर्धा या शिव छत्रपती चषक नावाने आपण या ठिकाणी धन्यवाद मानू इच्छितो शिवसेना संपर्क प्रमुख माननीय सावंत साहेबांचं की त्यांनी असा आपला अमूल्य वेळ दिला या चषकासाठी. आणि तसेच माननीय कार्यसम्राट, भाग्यविधाते, कुटुंब प्रमुख, लोकप्रिय आमदार संतोषरावजी बांगर साहेब, कळमनुरी विधानसभा मतदारसंघ यांचं देखील या ठिकाणी धन्यवाद मानू इच्छितो की त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला. आणि युवा सेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शिवछत्रपती चषक 2024 आपला अमूल्य वेळ नेहमीच देतात, आजही दिला. धन्यवाद साहेब. वळूत मुकाबल्याकडे आणि मैदानावर कोण आहे? शिवछत्रपती मॅनेजमेंट ग्रुपचा एक होनहार खेळाडू, मॅनेजमेंट ग्रुपचा हुकुमी एक्का अब्रार मोमीन.
आणि या ठिकाणी वाईट वाईट चेंडू येथे घोषित करण्यात आला आहे. यावेळेस मात्र उंचावून मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत असणार आहे, फसलेला आहे चेंडू आणि यावेळेस खेळाडू आणि येथे मोठं जीवदान म्हणावं लागेल राजकडून हा झेल. सर तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की हा अब्रार मोमीन या चषकाला कुठंतरी चांगलं वळण देण्यासाठी पेशानं हा केमिकल इंजिनियर आहे, परंतु या चषकाला कुठंतरी पूर्णत्वास नेण्यासाठी जेवढा याचा साथ आहे ना सर, तेवढं कुणाचंच नाही. खरोखर इतका दिमाग आणि मॅनेजमेंट आहे त्याच्याकडे. हे सर्व सामने नियोजन आकाश कदम आणि अब्रार मोमीन यांच्या दोघांच्याच बुद्धीने चालतात सर. काय म्हणतात? आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे की अजून महिना पण कंप्लीट नाही झाला, यांचं एक ऑपरेशन झालं किडनी स्टोनचं. डॉक्टरला यांच्या शरीरातला स्टोन सापडला, म्हणजे ते दगड सापडला किडनीमध्ये फसलेला, परंतु यांच्या शरीरातला क्रिकेटचा किडा नाही सापडला. त्यामुळं मैदानावर आपलं सर्व काम सांभाळून मॅचचं पूर्ण टेन्शन शेड्यूल बनवून मॅनेजमेंट पूर्ण बनवून स्वतः आपण एक उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज अब्रार मोमीन. अब गेंदबाजी पर है महादेव. इन्होंने एक बेहतरीन कैच पकड़ी थी महेश देशमुख की और काफी दूर से घसीट कर मारना चाहते थे, लेकिन गेंद ने गिरकर काटा बदला और गेंद जाएगी सीधा कीपर के दस्तानों में. की समाप्ति 3 ओवर की समाप्ति के बाद बढ़ता हुआ स्कोर 19 रन और 1 विकेट के नुकसान पर. राज राठोड पहिला चेंडू, चांगला चेंडू, कुठेतरी शरीरावर मारा करणारा चेंडू, परंतु या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण आणि त्याच क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलून 2 धावा बाईकच्या स्वरूपात मिळवल्यात, लेग बाईकच्या स्वरूपात मिळवल्यात त्या गणेश गजानन दराडे यांनी. आणि सुंदर चेंडू, काय चेंडू करतोय तो राज राठोड. खरोखर या संघानं या चषकात आपलं नाव गाजवलंय, खुश केलंय ते हिंगोलीच्या दर्शकांना. चांगला परफॉर्मन्स या चषकामध्ये या संघाचा. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा कुठेतरी वाचलाय तो गजानन दराडे. खरोखर या चेंडूला कुठंच तोड नाही, या चेंडूचा कुठंच कोण्याही फलंदाजाकडे उत्तर नाही. सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसत आहे तो राज राठोड. असाच चेंडू केला होता महेश यांना, महेश पण याच चेंडूला खेळू नाही शकला आणि तोच चेंडू गजानन यांना अटकवलंय, लटकवलंय आणि झेल सोडला. देव द्यायला आणि पदर नाही घ्यायला असा कुठासा कार्यक्रम आपल्याला बघायला मिळाला. अब्रार मोमीन जर शेवटपर्यंत टिकला आणि हा जर खेळाडू खेळला
तो खरोखर हा खेळाडू सामन्याचा कुठेतरी निर्णय बदलण्याचा हिंमत स्वतःमध्ये ठेवतोय. कारण की या फलंदाजाला मी खूपदा धावपट्टीवर खेळताना पाहिले. मोठे मोठे षटकार याच्याकडे आहेत. हा सामन्याचा निर्णय बदलण्याची हिंमत, ताकद स्वतःत बाळगून ठेवतोय. परंतु याला मिळालेल्या जीवदानाचा हा कशा प्रकारे फायदा घेणार हे कुठेतरी पाहावं लागेल. आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू. निघ 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 निघ. आणि निघता निघता आऊट झाला. आणि आता फलंदाजीवर आलाय तो विशंभर आप्पा. रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी धावबाद झालाय तो गजानन दराडे. आज काहीसा चांगला खेळ त्यांच्याकडून पाहायला नाही मिळाला. परंतु आज कुठेतरी षटक समाप्त. ताबडतोब सॉरी षटक कमी आहेत. आज सात सात षटकाचा सामना आहे. तर आपल्याला होईल तेवढं मोठे फटके सजवावे लागतील. आता आलाय तो विश्वंभर. आणि पहिला चेंडू पहिलाच मोठा फ्रार आणि लटकवलंय विशंभर आपला सुद्धा. आला विशंभर, गेला विशंभर. आणि राज राठोड यांनी कुठेतरी या संघाला बॅकफुटवर आणून ठेवलंय. लेट अजय मुंडे सीसी. 6 धावा आलेल्या आहेत या षटकात. आणि आता वाढलेली धावसंख्या आहे ती 25 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर. आता 18 चेंडूचा खेळ येणं बाकी. आणि गोलंदाजीवर आलाय तो महादेव. आणि सामना होईल तो करेल तो अब्रार. पुन्हा एकदा अब्रारला अटकवलंय आणि पुन्हा एकदा अब्रारला नशिबानं साथ दिली. आणि या ठिकाणी चुकीचं, अरे पळा. मोये मोये कांदे पोहे एवढ्या मोठ्या खेळाडूला जीवदान दिले आणि नंतर रनआउट केले. मोये मोये. जिसे नायक चेनगांव की पूरी टीम आउट नहीं कर सकी, उसे
खुद के ही खिलाड़ी ने तो अपनों ने लूटा, गौरव में कहा दम था। जहां मेरी किश्ती तो डूबी वहां पानी कम था, लेकिन जहां पानी कम था तो वहां गया ही क्यों। आणि या ठिकाणी काहीसा वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चांगल्या पद्धतीने फळीवर आला नाही. आणि या ठिकाणी थोडस गचाळ क्षेत्ररक्षण, त्याचमुळे 2 धावा निश्चितच पूर्ण. आणि लेग बाईटच्या स्वरूपात त्या धावा. महादेव सुंदर गोलंदाजी करतोय. आताच बळी टिपलाय तो अब्रार यांचा, आणि पुढे नेऊन खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक थोडासा, आणि त्याचमुळे ते सुमित यांना यानंतरचा होणारा सामना विराट 11 म्हणजेच राजेश चाऊस सज्जुलाला यांचा हा संघ, आणि त्यांच्या विरोधात सामना असेल तो जय मल्हार क्रिकेट क्लब. यानंतरचा एक उत्कृष्ट सामना, आणि युवा सेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम यांचं या ठिकाणी आगमन होताना. आकाश आणि मैदानात आहे तो म्हणजेच पैलवान सागर कदम. काही करू शकतो हा फलंदाज, आणि गोलंदाजीवर आहे तो आकाश. तर आता सागर कदम या षटकात जर षटकार ठोकला तर 1001 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे ते रामभाऊ कदम यांच्याकडून. आणि प्राइज आलं, आणि त्याच प्राइजला कुठेतरी मिळवण्यासाठी फटका बसलाय, आणि या ठिकाणी पुन्हा एकदा झेल सुटलाय. या सामन्यात आतापर्यंत जवळपास 7 ते 8 झेल सुटताना आपल्याला दिसलेले आहेत. पहिला षटकार ठोकणाऱ्याला 1001 रुपयाचं पारितोषिक. बघू युवा सेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम यांनी दिलेलं हे पारितोषिक कोण पटकावते. चला जाऊ सामन्याकडे. कॅमेरामॅन फोकस करो स्टेज पर.
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु काहीसा फळीवर आला नाही. या ठिकाणी सुंदर धाव, रनआउटचा चान्स, परंतु कौशल कानेड पट्टीवर खूप सुंदर धावतात, त्यामुळं 2 धावा चोरण्यात यशस्वी ठरलेत आणि वाढती धावसंख्या आहे ती 39 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. आणि या षटकात षटकार ठोकणाऱ्याला 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, ते मान्य युवासेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम यांच्याकडून. फलंदाजीवर आहे तो सागर कदम आणि काहीसा वेगळा फटका या ठिकाणी सजवलाय आणि त्या फटक्यासाठी तो यशस्वी ठरलाय, तो म्हणजे सागर. चांगला फटका सुंदर सुपला आणि बाउंड्रीला नेऊन टेकला, सीमारेषा पार आणि चौकार. चलो चांगला फटका, काय सुंदर क्षेत्ररक्षणाची भूमिका बजावत आहे तो पवन राठोड. 60 यार्ड सीमेवरून स्वतःला धावत यांनी 30 यार्ड सर्कल पर्यंत आणलं आणि चेंडू थांबून फक्त एकच धाव दिली. चांगलं क्षेत्ररक्षण पवन यांच्याकडून पाहायला मिळालं. आणि आता ही 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि या ठिकाणी 1000 रुपयाचा मानकरी बनलाय तो कौशल युवा सेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम यांच्याकडून. 1000 रुपयाचं पारितोषिक जातंय ते कौशल कानेड्यांना. दहा षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या ही वा शेवटचं षटक. बाहेर लक्ष असू द्या, जरा लवकर करायला हवं. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. आता सामना करतील कौशल कानेड. बघूयात कशी फटकेबाजी करता येते कौशल कानेड.
यानंतरचा होणारा सामना विराट कोहली यांचे कर्णधार आणि जय मल्हारचे कर्णधार टॉस साठी यावं. खूपच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र कॅच सुटली आणि 4 धावा. अंपायरचा इशारा, 4 धावा. ओके, जय मल्हारचे कर्णधार आणि विराट इलेव्हनचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स कडे यावं. अंपायरचा इशारा काहीच नाही. शेवटचा चेंडू. पंच, याच्या अगोदरचा जो चेंडू असेल तो नो बॉल असेल. या अगोदरचा चेंडू जर्क झालेला आहे. शेवटचा चेंडू. सेकंड लास्ट हा जो चेंडू टाकला गेला आहे जर्क असेल, त्यामुळे येथे तिसऱ्या पंचांकडून हा चेंडू नो बॉल घोषित केला गेला आहे आणि अच्छा, फ्री नो हिट बॉल, असेल. थ्रो बॉलिंग. शाव, गुड. आणि यानंतर जर परत चेंडू फेकला तर गोलंदाज बंद करण्यात येईल. फ्री हिटचा चेंडू होता त्यामुळे काही अडचण नाहीये. षटक समाप्त. सत्तावन्न रन, जीत गेलीचे 58 रन, 42 गेंदों में. मैच अटी-तटी का मुकाबला है. ये मैच रोमांचक होने वाला है. नक्कीच हा सामना सुंदर असा सामना होणार आहे. या सामन्यामध्ये दोन्ही संघाला हा सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळेच या सामन्यावर विराट सगळे इलेव्हन आणि जय मल्हार दोन्ही संघांना टॉस साठी. जय मल्हार क्रिकेट क्लब. युवा सेना जिल्हा प्रमुख कोहली माननीय रामभाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शिव छत्रपती चषक 2024 आयोजक रामभाऊ कदम मित्रमंडळ हिंगोली शिव छत्रपती चषक प्रीमियर लीग या स्पर्धेतील आजचा हा 9वा दिवस. या स्पर्धेत भरपूर असे पारितोषिक दिले गेली आहेत. ओपनचे सामने आहेत. ओपनच्या सामन्यामध्ये सुद्धा तब्बल 8 पारितोषिक इथे सर्व संघांना देण्यात येणार आहे. म्हणजे जे संघ इथे लीग सामने खेळतील 4 संघांना प्रवेश दिला जाणार आहे दर दिवशी आणि प्रत्येक दिवशी एक संघ हा क्वालिफाय होणार आहे. तो कमीत कमी 15,000 रुपयाचं पारितोषिक इथून घेऊन जाणार आहे. आणि बघा पहिला या लीग सामन्यातील नायक 11 सेनगाव आणि स्वर्गीय अजय मुंडे क्रिकेट क्लब यांच्यामध्ये हा रंगलेला सामना. या सामन्यात स्वर्गीय अजय मुंडे क्रिकेट क्लब प्रथम फलंदाजी करताना एकूण 57 धावा बनवल्या आहेत आणि 58 धावांचं लक्ष आहे. या 58 धावांचा पाठलाग करताना नायक 11 सेनगावचा संघ कशा पद्धतीने फलंदाजी करतोय हे बघावं लागेल. कळमनुरी विधानसभा चे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट सन्माननीय संतोषजी बांगर यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा. सुरू करा. क्षेत्ररक्षण लावावर. चला विनंती असेल आता लवकरात लवकर सामना सुरू करायचा. यानंतरही बरेचसे सामने खेळवायचे आहेत. मी विनंती करतो पंचांना की त्यांनी लेट अजय मुंडे स्वर्गीय अजय मुंडे क्रिकेट क्लब यांच्या क्षेत्ररक्षकांना सांगायचं लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. गोलंदाजीसाठी मातब्बर असे गोलंदाज
अक्षय, अब्रार दोनही सुरेख असे गोलंदाज आहे. मागच्या सामन्यात काय सुरेख गोलंदाजी केली होती दोन्ही गोलंदाजांनी. त्याप्रमाणे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी भारतीय संघाकडून श्रीलंकेचा धुव्वा उडवला होता. त्याच पद्धतीने चला, मागच्या महादेव. सामन्यात महादेव पवन स्वर्गीय अजय मुंडे क्रिकेट क्लबचे हे Strike दोन्ही वर कोण? महादेव गोलंदाज. का? चला आता फलंदाजीसाठी दोन्ही फलंदाज पवन strike मैदानात वर. जाताना पवन आणि महादेव. जर्सी बदलली आहे. 12 नंबरची जर्सी घातली, राजची जर्सी घातली महादेवने. महादेव एक चांगला फलंदाज आहे, परंतु येथे पवन राठोड आणि महादेव हे दोन्ही फलंदाज असतील. 58 धावांचं लक्ष असेल. 58 धावा पूर्ण करण्यासाठी बघूया कशा पद्धतीने हाणामारी बघायला मिळते. तर इथे मान्यवर स्टेजवर विराजमान आहेत. मान्यवर या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्वांचे लाडके रामभाऊ कदम ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. येणाऱ्या काळात येणाऱ्या पुढच्या काही दिवसात मोठमोठे संघ इथे येतील आणि आपले कौशल्य इथे प्रेक्षकांना मनोरंजन करतील, प्रेक्षकांना आपलं कौशल्य दाखवतील. नक्कीच त्या स्पर्धेसाठी एक मोठं आयोजन आणि नियोजन रामभाऊ मित्र मंडळ यांच्यातर्फे केलं गेलं आहे. आता गोलंदाजीसाठी मला वाटतं अक्षयच्या हातात गोलंदाजी धुरा सांभाळली कर्णधाराने. आणि आमचे साथी कॉमेंटेटर अतुलजी शेळके यांनी सांगितलं की अतुल हा फक्त 18 वर्षाचा गोलंदाज आहे आणि इतक्या कमी वयात सुंदर असं त्याने गोलंदाजी केलेली आतापर्यंत. प्रत्येक प्रेक्षकाची मनं जिंकलेली आहेत. या सामन्यात सुद्धा त्याच्यावर जबाबदारी असेल. सामना सुरू होते, जाऊया मैदानात. पहिला चेंडू घेऊन येतोय तो अक्षय नाईक. सामना करेल पवन राठोड. नॉन स्ट्राईकवर असेल महादेव. हा सामना जिंकण्यासाठी करायच्या त्या 58 धावा. चला सामन्याला आता सुरुवात करायची आहे. गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्गावर आहे. कॉमेंट्री एंड कडून गोलंदाजी करताना पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, परंतु अक्षयला इतकं सोपं होणार नाहीये प्रत्येक चेंडूवर प्रहार करणं, कारण की चेंडूमध्ये फार व्हेरिएशन्स आहे. अक्षयच्या गतीमध्ये परिवर्तन करतो, लाईन आणि लेंथ त्याची नेहमी बदलत असते आणि त्याच्यामुळेच फलंदाजाला त्याला सोपं होणार नाही खेळणं. नक्कीच सुंदर गोलंदाजी अक्षय नाईक मार्फत. पहिला चेंडू जसं काही त्याला भविष्य आधीच कळलेलं असतं फलंदाज कशा पद्धतीने खेळणार आहे आणि त्या पद्धतीने तो चेंडू टाकत असतो. पुन्हा एकदा यावेळेस पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस सुरेख फटका असणार आहे, कारण की चांगल्या चेंडूवर आपण प्रहार करू शकत नाही, परंतु त्या चेंडूचा वापर, त्या चेंडूची गतीचा वापर आपण नक्कीच करू शकतो आणि तेच या फलंदाजाने केलंय. पॉइंटच्या दिशेने हा चेंडू टोलावून दिलाय 4 धावेसाठी. या 4 धावेने आता मात्र खातं उघडते स्वतःच आणि संघाचं. फलंदाज पवन 4 धावेने धाव संख्या होते ती 4 धावा. नायक 11 सेनगावचा सलामीचा फलंदाज. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. बघा काय सुरेख कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजाचं. पहिल्या चेंडूवर चेंडू मध्ये कोणती चूक नव्हती. चेंडू चांगला होता, परंतु फलंदाज ने फक्त दिशा दिली होती. पॉइंटच्या दिशेने तो चेंडू खेळला गेला होता आणि त्या चौकारानंतर पुढचा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा. यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न अक्षयचा, परंतु येथे फलंदाजने तो अडवला आहे. सन्मान दिला आहे. प्रत्येक चेंडूवर प्रहार करणं शक्य नाहीये, काही चेंडूंचा सन्मान दिला गेला पाहिजे. यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू जसा पडला होता अगदी त्याची पुनरावृत्ती होते, त्याचं झेरॉक्स कॉपी ते बघायला मिळेल आणि तो चेंडू सलग वेष्टी रक्षकाकडे जाऊन विसावतोय. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 4 या धावसंख्येवर. 58 धावांचं लक्ष आहे. 42 चेंडू तितकं सोपंसं होणार नाहीये फलंदाजांना. खूप मेहनत करावी लागेल, फटके चांगले मारावे लागतील. शॉर्ट सिलेक्शन फार महत्वाचं ठरणार आहे. एक फटका जरी चुकला तरी येथे मात्र क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करणार नाही. हे कॅच फार महत्वाचे असतात प्रत्येक सामन्यामध्ये आणि नेहमीच म्हटलं जातं की क्षेत्र कोणतेही असो, प्रयत्न करत राहा आणि जर प्रयत्न तुमचे प्रामाणिक असेल तर. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हलक्या हाताने ढकललाय तो शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये. सागर कदम क्षेत्ररक्षण करतोय तोपर्यंत 1 धाव पळून पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. एकेरी धावेने समाधान मानावं लागतंय, कारण की अक्षयची गोलंदाजी सुरेख आहे. अक्षयच्या गोलंदाजीवर आपण मोठे फटके मारू शकत नाही, हे कुठेतरी आता पवनला कळलंय. त्यामुळे त्याने
चौकार लगारल्यानंतर 2 चेंडू सुरेख पडले आणि 5व्या चेंडूवर एक धाव घेत स्ट्राईक चेंज केली आहे. ही रणनीती सुंदर आहे, सुरेख आहे. कारण की आपल्याला ज्या गोलंदाजावर जास्त मोठे फटके घेता येत नाही त्या गोलंदाजावर कमीत कमी 6 धावा घेणं म्हणजे त्यासाठी चांगलं प्रदर्शन म्हणावं लागेल. आता मात्र महादेव फलंदाजीसाठी सज्ज आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकाचा. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी महादेव बघू डावखऱ्या हाताचा फलंदाज हा कशा प्रकारची फलंदाजी करतोय. यावेळेस थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय अक्षयमार्फत, कारण की त्यालाही माहित आहे की इथे महादेव कशा पद्धतीने फलंदाजी करतो, डावखऱ्या हातासाठी कशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल आणि त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षण लावण्याचा प्रयत्न अक्षयचा. फुलटॉस चेंडू यावेळेस वेगळा प्रयोग अक्षयच्या मार्फत करण्यात आला आणि बघा त्या वेगळ्या प्रयोगाचा पण फायदा इथे त्याला झाला की मात्र एकच धाव. षटक मात्र समाप्त होतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा, बिनबाद 6 धावा. तेच मी सांगत होतो की चांगल्या गोलंदाजाला आपण 6 धावा जरी घेतल्या तरी गडी न गमावता आपण 6 धावा घेतल्या म्हणजे कुठतरी चांगलं कार्य आपण केलेलं आहे. आता राहिलेल्या 36 चेंडू मध्ये 52 धावांची आवश्यकता आहे. बघा एक गोलंदाज गेला पण दुसरा त्याही पेक्षा सुंदर आणि त्याही पेक्षा अचूक मारा करणारा गोलंदाज इथे मैदानात आलाय. म्हणजे स्वर्गीय अजय मुंडे क्रिकेट क्लब कडे गोलंदाज ची कमतरता अजिबात नाहीये. अब्रार मोमीन आता गोलंदाजीसाठी आलाय. अब्रार मोमीन हा एक सुरेख गोलंदाज आहे. चांगल्या पद्धतीने मारा करतो. गोलंदाजीमध्ये कुठलीही चूक करत नाही. आणि आता इथे बघावं लागेल ज्या पद्धतीने अक्षयने पहिलं षटक टाकलंय अत्यंत सुरक षटक होतं ते. फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. त्याच लाईन लेंथने गोलंदाजी करतोय का अब्रार मोमीन बघावं लागेल. परंतु यावेळेस मात्र महादेव आणि पवनला आता काहीतरी वेगळं करावं लागेल, कारण की 2 षटकाचं सर्कल असेल आणि ते षटक आता सर्कलचं इथे या षटकानंतर समाप्त होणार आहे. सर्कल ते बंधनं असतात खेळाडूंवर, तर या षटकामध्ये मोठमोठे फटके मारावे लागतील आणि धावसंख्या काही कुठेतरी वाढवावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस डाव्या यष्टी पासून खूपच लांब स्वैर चेंडू अब्रार मोमीनचा. येथे मात्र दिशा भरकटतोय. पहिला चेंडू वाईड असेल. 7 धावा या अतिरिक्त धावेने वाढते. अतिरिक्त धावेंवर फार महत्व असतं. कमी जे टार्गेट असतं, लक्ष असतं, त्या कमी टार्गेट मध्ये आपल्याला अतिरिक्त धावेंवर फार कंट्रोल करावा लागतो. पुढचा चेंडू बॅटची आतली कड घेतली आणि सुरेख यष्टीरक्षणाचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जोरात निघून गेलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि इथे मात्र फलंदाजाची कुठलीही एफर्ट नाहीये. इथे मात्र नशीब हे फलंदाजाकडे आहे. यष्टीरक्षकाला सुद्धा हे चेंडू अडवणं तितकं सोपं नव्हतं, कारण की ज्यावेळेस बॅटची आतली कड घेते त्यावेळेस अत्यंत कमी सेकंदाच्याही काही भागामध्ये चेंडू यष्टीरक्षकाकडे जातो आणि ते चेंडू अडवणं इतकं सोपं नसतं. परंतु इथे 4 धावा फलंदाजाला मिळत आहेत. नशिबाची साथ म्हणा किंवा फलंदाजीचा जोर म्हणा, धावा मात्र इथे जमवल्या जात आहेत आणि धावा येणं फार गरजेचं आहे. तर पहिला चेंडू होता सोयर, दुसऱ्या चेंडूवर आल्या 4 धावा. हो, सुरेख चेंडू. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन, बोट फिरवले गेले चेंडूवर आणि चेंडू वळवला गेला ऑफ स्टंपच्या बाजूला. डावखऱ्या हाताच्या फलंदाजासाठी अशा प्रकारची गोलंदाजी करायला फार प्रयत्न लागतात, फार शक्ती लागते, परंतु अब्रारकडे ते अस्त्र आणि शस्त्र आहेत. पुन्हा एकदा पुढे सरसन मारण्याचा प्रयत्न. यावेळेस लॉंगॉनचं क्षेत्र निवडलंय, तिथे क्षेत्ररक्षक फील्ड करेल, क्षेत्ररक्षण करेल. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय दोन्ही फलंदाज आणि निर्धाव चेंडू गेल्यानंतर पुढच्या चेंडूवर एक धाव घेत आपली बाजू बदलली आहे. नॉनस्ट्राईक एंडला जाऊन थांबलाय तो महादेव आणि धाव संख्या झाली ती 12 धावा, बिनबाद 12 धावा. अत्यंत सुरेखरित्या प्रत्येक षटकामध्ये एक चौकार लगावला जातोय. सिंगल डबल्स घेतले जात आहेत, म्हणजे कुठेतरी कॅल्क्युलेशन करून हे गणित सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय. लक्ष जे आहे 58 धावांचं, ते 58 धावांचं लक्ष जरी 42 चेंडूत करायचं असलं तरी प्रत्येक हो सुरेख चेंडू. पुन्हा एकदा फलंदाजाला बीट केलंय. येथे यष्टीरक्षकाकडून काहीच अपील केलं जात आहे, परंतु अपीलला फेटाळून लावलंय पंचांनी. तर 58 धावांचं जे लक्ष आहे त्याचं काहीतरी गणित, काहीतरी समीकरण यांनी
फलंदाजांनी बनवून ठेवलंय आणि प्रत्येक षटकामध्ये त्या जवळपास 8 ते 9 धावा घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल आणि त्या धावा त्या जमवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु अब्रार मोमीन सुरेख गोलंदाजी करतोय, चेंडू वळवण्यात यश मिळवतोय. यावेळेस सुरेख असा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला, परंतु त्यामध्ये जास्त यश मिळणार नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही क्षेत्ररक्षकांना, दोन्ही फलंदाजांना. आणि क्षेत्ररक्षण करतोय, चेंडू फेकतोय तोपर्यंत एकच धाव आणि 13 धाव संख्या आता आपल्या स्कोरबोर्डवर बघायला मिळते. तर या षटकामध्ये सुद्धा सुरेख गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळेल. 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि मात्र 7 धावा खर्च गेल्यात, त्यामध्ये एक स्वैर चेंडू आणि एक चौकार. पुढचा चेंडू महादेवसाठी अब्रारचा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, येथे क्षेत्ररक्षण थोडस खराब होतंय. कमी धाव संख्या असताना अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण नक्कीच तुम्हाला काहीसं अडचणीत आणणार आहे आणि अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण नक्कीच यष्टीरक्षकाकडून चूक झाली, मान्य आहे. यष्टीरक्षकाकडे जास्त सवलत नव्हती, जास्त वेळ नव्हता, परंतु थर्डमॅनचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याकडून मात्र चूक व्हायला नको होती, परंतु चूक झाली आणि त्या चुकीचा परिणाम म्हणजे 2 धावा फलंदाजाला मिळाल्या. 2 धावेने धाव संख्या झाली ती 15 धावा, बिनबाद 15 धावा. म्हणजे बघा, मागच्या षटकात 6 धावा घेतल्या गेल्या आणि जे समीकरण होतं ते थोडंसं अवघड होताना वाटलं, तर लगेच पुढच्या षटकामध्ये 9 धावा जमावल्या गेल्यात. यामध्ये मला मात्र म्हणावं लागेल फलंदाजांची जास्त मेहनत नाहीये, येथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून काही धावा दिल्या गेल्या जात आहेत. चौकार हा अडवला गेला पाहिजे होता. हे षटकामधील या शेवटच्या चेंडूवर सुद्धा धावा, या 2च्या ऐवजी 1 धाव नक्कीच अडवली गेली पाहिजे होती, परंतु ती दिली गेली आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 धावा, एकही गडी बाद नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी अक्षय. मागच्या षटकामध्ये मात्र अक्षयने फलंदाजांना बांधून ठेवलं होतं, फलंदाजांना रोखून ठेवलं होतं. या षटकामध्ये बघूया आता अक्षय काय करतोय. गोलंदाजीची कमतरता अजिबात नाहीये. 7 षटक असणार आहेत, 2 गोलंदाज 4 षटक टाकू शकतात. यावेळेस मात्र अक्षयला थांबवलं गेलंय. अक्षयच्या ऐवजी नवीन गोलंदाज आता इथे बोलवला गेलाय, कारण की अक्षयचं षटक फार महत्वाचं आहे. शेवटच्या 12 चेंडू किंवा 6 चेंडूचा जेव्हा खेळ शिल्लक असेल त्यावेळेस अक्षयची गरज भासणार आहे, हे कुठेतरी कर्णधाराला कळून चुकलं आहे. त्यामुळे त्यांनी अक्षयला यावेळेस मात्र थांबवलंय. 6 धावा त्याने खर्च केलाय पहिल्या षटकामध्ये. आता नवीन गोलंदाजासाठी आलाय तो महेश मुंडे हे गोलंदाजीसाठी येणार आहेत आणि आता अक्षयची जागा म्हणजे जी फेल होता तो इथे थांबवला गेला आहे. परंतु नक्कीच हा सामना खूप अटीतटीचा होणार आहे आणि या सामन्यामध्ये प्रेक्षकांना मनोरंजन बघायला मिळणार आहे. 11:15 जवळपास वाजत आले हे, त्यामुळेच आपण प्रशासनाच्या नियमाचा उल्लंघन करत नाहीये आणि डीजे आपण इथे बंद केला आहे. त्यामुळेच काही प्रेक्षकांना वाटत असेल की संथ गतीने हा सामना चाललोय, परंतु या सामन्यामध्ये तितकंच मनोरंजन आहे, तितकंच रोमांच आहे, तितकाच अटीतटीचा सामना आहे. त्यामुळे प्रत्येक प्रेक्षक या सामन्यासाठी आतुरतेने ह्या सामन्याकडे लक्ष देऊन आहेत. सुरेख चेंडू यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळवला गेला आहे. एका धावेने समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मात्र इथे पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. बघा, एका धावेला 2 मध्ये बदलण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यात यश मिळवलं गेलं. एकेरी दुहेरी धाव जी असते ती फार महत्वाची असते, कारण की 58 धावा जेव्हा तुम्हाला बनवायच्या आहेत, तब्बल 15 धावा तुम्हाला जास्त बनवायच्या चेंडूपेक्षा आणि त्या 15 धावा बनवण्यामध्ये तुम्हाला योगदान मिळणार आहे ते गोलंदाजाचं स्वैर मारा जो होतात ते चेंडू असतील, त्यानंतर तुमचे सिंगल डबल जे असतील ते फार महत्वाचे ठरतात. फुल टॉस चेंडू, यावेळेस पुन्हा दिशा दिली आहे. 1 धाव नक्कीच इथे पूर्ण करेल दोन्ही फलंदाज. एका धावेने धाव संख्या 18 धावेवर जाऊन पोहोचली आहे. महेश मुंडे सुद्धा चांगली गोलंदाजी करताना बघायला मिळतो इथे. सुरेख मारा असेल महेश मुंडे सरांचा. चेंडू काहीसा खोलवर टप्प्याचा करण्याचा प्रयत्न असेल, कारण की मोठा फटका मारण्यासाठी आपल्याला चेंडू शॉर्ट किंवा ओव्हरपिच चेंडू लागतो, परंतु खोलवर टप्प्याचा चेंडूला आपल्याला फक्त दिशा द्यावी लागते, ढकलावं लागतं कुठतरी आणि एकेरी धावेवर दुहेरी धावेवर समाधान मानावं लागतं. यावेळेस सुरेख चेंडू, यावेळेस फलंदाज बदलला. पहिला फलंदाज उजव्या हाताचा होता, हा डावखऱ्या हाताचा फलंदाज आला महादेव आणि त्याला चेंडू
उजव्या यष्टी पासून डाव्या यष्टी पासून बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यश मिळवलंय ते महेश मुंडे सरांनी. निर्धाव चेंडू असणार आहे. 18 धावा धाव फलकावर बघायला मिळत आहेत आणि हे षटक फार महत्वाचं ठरणार आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे सरसन मारण्याचा प्रयत्न. येथे चेंडू हवेत आहे, फसला आहे, परंतु तिथे कुठलंही क्षेत्ररक्षण नसल्यामुळे एक धाव नक्कीच दोन्ही फलंदाजांना मिळेल. एका धावेवर समाधान मानता येतं. एका धावेने धावसंख्या वाढते, ती 19 धावा, बिनबाद 19 धावा. कुठलाही गडी बाद केलेला नाही अजून, त्यामुळे म्हणावं लागेल की ही नायक 11 सेनगावची जमेची बाजू आहे. त्यांचे 10 फलंदाज आतापर्यंत पॅव्हिलियन मध्ये आहेत, त्यामुळे त्यांना विकेटची चिंता तर नसणारच आहे. आता मात्र कुठेतरी फटके मारावे लागतील. धावांच्या समीकरणाच्या जवळ जावं लागेल. प्रत्येक षटकामध्ये 9 धावा ह्या जमवाव्या लागतील. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळवला गेला आणि तिथे मात्र इथे मासा गळाला लागलाय, कारण की तेथे अक्षय तो झेल घेतोय. पॉइंटच्या दिशेला सुरेख असा झेल टिपलाय अक्षयने. फुलटॉस चेंडू होता, फक्त दिशा द्यायची वेळ होती, परंतु दिशा देताना मात्र कुठेतरी बॅटची हातातून दिशा बदलली, हात सटकला आणि चेंडू फुलटॉस पॉइंटच्या दिशेला जाऊन अक्षयच्या हातात अत्यंत सोपा झेल अक्षयसाठी. अक्षय सुरेख असा क्षेत्ररक्षक आहे, सुरेख गोलंदाज आहे. त्यालाही माहित आहे का हे विकेट घेणं किती महत्वाचं आहे, कारण की फक्त विकेट नाही, हा निर्धाव चेंडू सुद्धा मोजला जातो. ज्यावेळेस विकेट पडते त्यावेळेस त्या चेंडूवर कुठलीही धाव येत नाही आणि गडी बाद होत असतो. त्यामुळे दोन्ही प्रेशर येथे फलंदाजांवर वाटतंय. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत 4 धावा महेश मुंडे सरांनी खर्च केल्या आहेत. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या गेल्या, तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या आहेत 5 चेंडूंच्या. नवीन फलंदाज आला आहे राज नवगिरे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलावल्याचा प्रयत्न होता राजचा आणि त्यात यश मिळालंय. 1 धाव पूर्ण करते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि येथे चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात आणि येथे 2 चेंडूवर 2 गडी बाद. येथे मात्र थोडासा निर्णय चुकला. नजरहटी दुर्घटना घटी म्हणतात तसा काहीसा प्रश्न इथे निर्माण झालाय आणि 2 चेंडूवर 2 गडी बाद झालेत. यावेळेस यस नो आणि झाला प्रयत्न फेल. इथे बघा यष्टीरक्षकाकडच्या बाजूला जो गडी आहे तो बाद झालाय आणि गडी जो बाद झालाय तो असेल महादेव, म्हणजे महादेवला यात नुकसान भोगावं लागेल. दोन्ही सलामीचे फलंदाज माघारी परतवले ते महेश मुंडे सरांनी. 5व्या चेंडूवर बाद केलं, 6व्या चेंडूवर धाव बाद झालेत आणि आता 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ते 20 धावा, 2 गडी बाद. आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी काहीशी आक्रमक फलंदाजी करावी लागेल, परंतु गोलंदाज अजिबात वेळ देत नाहीये, अजिबात चान्स देत नाहीये, मौका देत नाहीये. आणि आता 24 चेंडू आणि 38 धावा हा सामना जिंकण्यासाठी. नक्कीच या सामन्यामध्ये रोमांच आहे, अटीतटीचा सामना आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकणं तितकाच महत्वाचा आहे तितका या सामन्यामध्ये फायनल महत्वाचा असतो. फायनलचा सामना जिंकण्यासाठी पहिले त्यासाठी पाया रचला जातो. प्रत्येक सामन्यामध्ये चांगलं कार्य करत करत आपण फायनल मध्ये प्रवेश करतो. तर हा सामना खूप महत्वाचा आहे दोन्ही संघासाठी. येथे मात्र आता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आलाय तो गोलंदाज अब्रार मोमीन. 24 चेंडू 38 धावा या सामन्याचं समीकरण. आता मात्र प्रत्येक चेंडूवर 10, प्रत्येक षटकामध्ये 10 धावा या जमवाव्या लागतील. कुठेतरी समीकरण इथे बिघडताना दिसतंय. प्रत्येक षटकामध्ये 8 ते 9 धावा पाहिजे होत्या. पहिला चेंडू जोरदार फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक असेल 1 धाव पूर्ण करेल, परंतु कधी कधी जोरदार मारलेला फटका पण यावेळेस मात्र थोडस क्षेत्ररक्षण मध्ये चूक होते. अब्रार मोमीन तिथे बॅकअप करत नव्हता आणि त्या बॅकअपचा प्रश्न येथे झाला की ते 1 एक्स्ट्रा धाव इथे खर्च केली गेली. म्हणजे क्षेत्ररक्षकाने सुद्धा सुरेख क्षेत्ररक्षण केलं, परंतु चेंडू अडवण्यात मात्र कुठेतरी अब्रार
चुकला आणि कोणताही खेळाडू बॅकअप करत नसल्यामुळे इथे एक धाव जास्त खर्च केली गेली. आता 23 चेंडू आणि 36 धावा. काय सामना रंगलाय मित्रांनो. हा सामना बघणारे प्रत्येक प्रेक्षक, मैदानात भरपूर प्रेक्षक अजूनही या सामन्याचा आनंद घेत आहेत. ऑनलाईनही बरेच प्रेक्षक. हो हो, सुरेख चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, स्पिन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू टाकण्याची ज्यांची पद्धत आहे ती एक मीडियम गतीचा गोलंदाज म्हटला जातो, त्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. परंतु ऐन वेळेत तो बोट फिरवतो आणि चेंडू मध्ये गती परिवर्तन होतं. 24 चेंडू, माफ करा, 22 चेंडू आणि 36 धावा. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, येथे फटका फसलाय परंतु तिथे नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू जाणार आहे. लॉंगचा क्षेत्ररक्षक फील्ड करेल, एक धाव पूर्ण करतोय आणि येथे थोडस पुन्हा क्षेत्ररक्षण मध्ये चूक होते आणि बघूया किती धावा घेतल्या गेल्या आहेत. पंचांचा निर्णय येणार आहे. 2 धावा. आता 21 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर 2 धावा घेतल्या जात आहेत. प्रत्येक चेंडू हा महत्वाचा आहे. प्रत्येक चेंडूवर आक्रमण चढवलं जात आहे, परंतु त्यात यश मात्र काही मिळत नाहीये फलंदाजांना. परंतु 2 धावा ही काही वाईट नाहीयेत, कारण की एक चांगलं जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू असणार आहे. तर प्रत्येक चेंडूवर मोठी धाव संख्या जरी नाही आली तरी सिंगल डबल्स येत गेले तरी हे षटक फार महत्वाचं ठरणार आहे फलंदाजांसाठी. कारण की एक महत्वाचं षटक ज्यामध्ये 12 ते 15 धावा घेतल्या जातील आणि ते षटक निर्णायक ठरणार आहे. त्या षटकाची वाट बघावी लागेल. ते षटक कोण टाकेल यासाठी फलंदाजांना तिथे वेळ घ्यावी लागेल. परंतु येथे मात्र अब्रार मोमीन सुरेख गोलंदाजी करतोय. 4 चेंडू 4 धावा. हो, या खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेस यष्टीरक्षकाकडे कुठल्याही प्रकारचा चेंडू अडवण्याची संधी नव्हती आणि फाईनल क्षेत्ररक्षक आरडी रवी दुबे ते क्षेत्ररक्षण करतील तोपर्यंत एक धाव बाईच्या स्वरूपात फलंदाजांना मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते, ती 25 धावा, 2 गडी बाद. आता मात्र इथे मोठा फटका या षटकामध्ये घ्यावाच लागेल फलंदाजा. त्याच पद्धतीचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला आहे. चेंडू इथे निर्धाव जाणार आहे. षटक मात्र 4 समाप्त होतंय. धाव संख्या आहे 25 धावा, म्हणजे 6च्या सरासरीने धाव संख्या इथे बघायला मिळते. परंतु आवश्यकता ती आहे 10च्या सरासरीने फलंदाजी करण्याची. आता मात्र इथे काहीच टेन्शन फलंदाजांकडून बघायला मिळेल आणि त्यांना आता पुढच्या 3 षटकामध्ये 18 चेंडू मध्ये आता मात्र 33 धावा जमवाव्याच लागतील हा सामना जिंकायचा असेल नायक 11 सेनगाव संघाला. बघूया आता पुढचा चेंडू घेऊन कोण गोलंदाज येतोय. अजूनही अक्षयचं एक षटक शिल्लक आहे. अजूनही नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येऊ शकतो. मुंडे सरांनी सुद्धा सुरेख गोलंदाजी केली आहे, परंतु दोघांपैकी फक्त एकाच गोलंदाजाला 2 षटक टाकता येतील. त्यावेळेस मात्र आता बघावं लागेल कर्णधार आता कोणती रणनीती येथे घेतोय, कारण की 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि येथे गोलंदाजीसाठी आता मात्र गोलंदाजसाठी निवडलं गेलंय ते अक्षयला. यावेळेस मात्र कर्णधाराने विश्वास दाखवलाय तो अक्षयवर. 18 चेंडू आणि 33 धावा आहे. परंतु बघा अक्षय यावेळेस गोलंदाजी करेल, सुरेख गोलंदाजी होईल, नक्कीच यात कुठलंही दोमत नाही. परंतु उर्वरित 12 चेंडू टाकणार कोण, त्यांच्यावर आता नक्कीच प्रेशर वाढणार आहे. त्यांच्यावरही प्रेशर असेल, कारण की अक्षयचे पूर्ण षटक संपणार आहे, सोबत अब्रारचेही दोन्ही षटक संपलेले आहेत. त्यामुळे अक्षयला ही गोलंदाजी अत्यंत आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर, सर्वात चांगलं षटक टाकावं लागेल. फुलटॉस चेंडू यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता आणि अक्षयच्या हाताला काहीसा तो लागला, त्यामुळे सागर कदमला तो अडवण्यात फारसं अडचण आली नाही. एका धावेने समाधान मानावं लागेल. एका धावेने धाव संख्या वाढते, ती 26 धावा. आता समीकरण झाले ते 17 चेंडू आणि 32 धावा. अतुल शेळके कॉमेंटेटर नक्कीच म्हणतात की 17 चेंडू 32 धावा काढशील का भावा. बघावं लागेल विष्णू राज कोण ठरतो या सामन्याचा. सुरेख चेंडू यावेळेस पुन्हा एकदा आडव्या चेंडू आडव्या फळीने तो खेळण्याचा प्रयत्न.
मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला गेला, एक धाव पूर्ण केली आणि थोडासा थोडा हळू आला. थ्रो फेकण्यामध्ये थोडस दिरंगाई बघायला मिळाली आणि 2 धावा, एका धावेचं रूपांतर 2 धावात केलं गेलं फलंदाजांनी. एकेरी दुहेरी धावावर फार अवलंबून आहेत दोन्ही फलंदाज आणि नक्कीच अशाच प्रकारची फलंदाजी असायला हवी, कारण की आपल्याला ज्या वेळेस मोठे फटके मारता येत नाही त्यावेळेस आपण डॉट चेंडू, निर्धाव चेंडू खेळण्यापेक्षा एकेरी दुहेरी धाव तरी केली गेली पाहिजेच. आणि आता मात्र 16 चेंडू आणि 30 धावा. सुरेख चेंडू, यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे आणि अक्षय मात्र कुठलीही चूक करणार नाही आणि सुरेख झेल अक्षयच्या मार्फत स्वतःच्याच गोलंदाजीवर आता झेल घेतलाय. आणि मी ते सांगितलंच आधी की स्वर्गीय अजय मुंडे क्रिकेट क्लबचा सर्व क्षेत्ररक्षक सुरेख आहेत, कुठलीही चूक करत नाही ते. एक मात्र फक्त क्षेत्ररक्षण चुकलं होतं ते फाईनलेगच्या क्षेत्रामध्ये, तिथे 4 धावा मिळाल्या होत्या, परंतु त्यानंतर प्रत्येक चेंडूवर सगळ्याच क्षेत्ररक्षकाकडून सुरेख कामगिरी केली जाते आहे. इथे गडी बाद होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, त्याला निश्चित आवश्यकता होती की आता मात्र मोठे फटके नाही आले तर सामना हातातून निसटू शकतो, त्याचा प्रयत्न केला गेला. परंतु अक्षय हा सुरेख गोलंदाज आहे, त्यालाही माहित आहे की फलंदाज मोठे फटक्याच्या तयारीत आहे. आता मात्र आपण चांगल्या लाईन आणि लेंथने गोलंदाजी करावी लागेल आणि तीच केली अक्षयने आणि सोपा झेल अक्षयसाठी. 30 धावा अजूनही पाहिजेत. 15 चेंडू 30 धावा. नवीन फलंदाज आता मात्र फलंदाजीसाठी आलाय तो ज्ञानेश. बॅट्समन नेम ज्ञानेश फलंदाज आहे आणि काहीतरी इंजुरी आहे त्याला, त्यामुळे त्यासाठी एक रनर म्हणून इथे आलेला आहे तो, त्याच्या सोबतीचा खेळाडू. आता चेंडू शिल्लक असणार आहेत 15 धावा बनवायच्या त्या. मोठा फटका यावेळेस ज्ञानेशच्या बॅटमधून आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. सुरेख फटका, यावेळेस या फटक्याची आवश्यकता होती आणि ज्ञानेशने आल्या आल्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचलाय. नक्कीच या चेंडूवर जो षटकार आलाय तो षटकार या सामन्याचं चित्र बदलताना काहीतरी दिसतंय आणि ज्ञानेश असा फलंदाज आहे जो पॅव्हिलियन मधूनच सेट आल्यासारखा आला आणि पहिल्या चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढचा चेंडू अक्षयचा, पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळला गेलाय, चेंडू पुन्हा हवेत असणार आहे. यावेळेस 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 2 चेंडूवर येथे गणित बदलवलंय त्या ज्ञानेशने. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके बघायला मिळे, एका फटक्यावर 6 धावा तर एका फटक्यावर 4 धावा. तब्बल 10 धावा या 2 चेंडूवरच मिळवल्या गेल्यात आणि 500च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय ज्ञानेश. सुरेख फलंदाजी, याचीच गरज होती, याचेच प्रयत्न होते, परंतु तो कोणताही फलंदाज यश मिळवू शकत नव्हता, परंतु ज्ञानेशने ते करून दाखवलंय. आता मात्र 13 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. पूर्णतः समीकरण बदलले गेलंय कुठेतरी आता. हो, सुरेख चेंडू अक्षयचा, या चेंडूवर षटक मात्र समाप्त होतंय. 38 या धावसंख्येवर षटक समाप्त होतंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा, 3 गडी बाद. आता मात्र 12 चेंडू आणि 20 धावा. आतापर्यंतच षटक अत्यंत सुरेख जात होतं. आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या होत्या, 1 गडी बाद केला गेला होता, परंतु 3 चेंडू मध्ये पुढच्या 10 धावा खर्च केल्या गेल्या आणि त्या मिळवल्या त्या ज्ञानेशने, 1 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्याने. आता बघूया गोलंदाजीसाठी कोण येते गोलंदाज. 38 या धावसंख्या आहे, 12 चेंडू 20 धावेची आवश्यकता आहे आणि महेश मुंडे सर गोलंदाजीच्या मार्कवर आहेत. दुसरं षटक ते आपल्या वैयक्तिक गोलंदाजीवर करणार आहेत. आता या षटकामध्ये खूप सुरेख गोलंदाजी करावी लागेल. मागच्या षटकात मी सांगितलं होतं की अक्षयला आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी करावी लागेल. त्याने 3 चेंडू सुरेख टाकले सुद्धा, परंतु पुढच्या चेंडूवर ज्ञानेशने हल्ला चढवला. आता मात्र मुंडे सर इथे आले आहेत आणि मुंडे सरांना नक्कीच हा सामना जिंकायचा असेल तर हे षटक अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. आणि भारतीय संघामध्ये म्हणा किंवा इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये कोणत्याही संघाचा
जो सर्वात सुंदर गोलंदाज असतो, अचूक मारा करणारा गोलंदाज असतो, त्यालाच यावेळेस बोलावलं जातं कर्णधाराकडून. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, सुरेख मारा आहे हा. या माऱ्यावर आपण जास्त फटके घेऊ शकत नाही. एक धाव पूर्ण करेल, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि थोडस थ्रो लांबवरून केला गेला आणि 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा फलंदाज धावलेत. बघा आता खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोलवर टप्प्यावरचा चेंडूवर जास्त मोठा फटका मारू शकत नाहीत. त्या चेंडूवर 4 धावा मिळणं अशक्य आहेत, परंतु 3 सुद्धा काही वाईट नाहीत. 3 धावा या केल्या गेल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी आता क्षेत्ररक्षकावर दबाव दिसायला मिळतोय, त्यामुळेच आता इथे धावबाद करण्याच्या प्रयत्नात एक एक्स्ट्रा धाव खर्च केली गेली. आता मात्र 11 चेंडू आणि 17 धावा. समीकरण अवघड होत चाललंय गोलंदाजांसाठी. फलंदाज मात्र इथे पटकलेला चेंडू, येथे मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग पंचाकडे अपील केले गेले, परंतु पंचांनी 1 बाउन्स म्हणून हा निर्णय दिला आहे आणि हा चेंडू निर्धाव असणार आहे. पुढचा चेंडू, पुन्हा त्याच पद्धतीचे चेंडू, येथे बॅटची बाहेरची कड फक्त दिशा दिली गेली आहे आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, चौकार. अत्यंत सुरेख नीती म्हणावी लागेल यावेळेस ज्ञानेशची, कारण की ज्ञानेशला माहित आहे की या चेंडूवर मोठे फटके मारले जाऊ शकत नाही, तर फक्त दिशा दिली गेली आणि चेंडू सीमारेषेच्या पार पोहोचवला गेला. आणि बघा ज्याप्रमाणे श्रीलंका, माफ करा, अफगाणिस्तान विरुद्ध खेळताना ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मॅक्सवेल जसा इंजुरी असताना सुद्धा खेळला होता, पायाची अजिबात हालचाल करत नव्हता, तसाच काहीसा ज्ञानेश इथे फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा तसाच फटका आणि यावेळेस मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. फुटवर्क जो होत नाहीये त्याचं कारण आहे की त्याला जखम झालेली आहे, त्याला इंजुरी झालेली आहेत आणि त्या इंजुरीमुळे त्याला पायाची हालचाल करता येत नाहीये. परंतु ज्ञानेशने त्याचं काम पूर्ण केलंय असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की ज्ञानेश आला आणि ज्ञानेशने 14 धावा जमवल्या आणि अत्यंत आवश्यक होत्या त्या वेळेतच त्या धावा जमवल्या गेल्यात. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 13 धावा. समीकरण सोपं आहे, समीकरण अवघड आहे, परंतु ते पूर्ण करायला गोलंदाज काय करेल किंवा फलंदाज काय करेल हे नक्कीच बघावं लागेल. एक चेंडू 1 बाउन्स म्हणून दिला गेला होता. त्या चेंडूवर नाही, नक्कीच येथे चेंडू फेअर डिलिव्हरी असणार आहे. 8 चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट केला गेला. 1 धाव पूर्ण करतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. सुरेख क्षेत्ररक्षण सागर कदम कडून यावेळेस स्टेप आउट करून हा चेंडू जो खोलवर टप्प्याचा होता त्याला फुलटॉस बनवलं गेलं. 1 धाव पूर्ण केली गेली आणि नवीन फलंदाज येथे फलंदाजीसाठी जो आलाय आकाश पवार, त्याने नॉन स्ट्राईक एंडच्या राजकडे आता मात्र धुरा दिलेली आहे. राज स्ट्राईकवर, बघूया काय करतोय राज. पहिला चेंडू खेळतोय, फुलटॉस चेंडू आणि यावेळेस मात्र पंचांचा निर्णय येतोय तो नो बॉल. आणि येथे नो बॉल आणि त्यासोबतच फुलटॉस चेंडू होता. यष्टीरक्षकाला सुद्धा थोडस प्रॉब्लेम झाला आणि त्याचा फायदा इथे फलंदाजाने उचलला. 1 धाव पूर्ण केली, 1 एक्स्ट्रा धाव, त्यानंतर ओव्हरथ्रो झाला आणि त्या ओव्हरथ्रोचा सुद्धा एक्स्ट्रा, म्हणजे टोटल 3 धावा. कुठलेही चेंडू न टाकता 3 धावा खर्च केल्या गेल्या त्या चेंडूवर. आता मात्र समीकरण अजूनही अवघड होत येते. 8 चेंडू अजूनही शिल्लक आहे. पुढचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. सुरेख फटकेबाजी. अत्यंत मोक्याच्या क्षणी हे चौकार आणि षटकार आलेत आणि या चौकार षटकाराने धावसंख्या झाली ती 53 धावा. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे
आणि 6 चेंडूमध्ये त्या जिंकण्यासाठी बनावायच्या त्या 5 धावा. मागच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने शेवटच्या षटकापर्यंत सामना गेला होता तशाच पद्धतीने हा सामना सुद्धा रंगताना बघायला मिळतोय. 6 चेंडू 5 धावा आणि आता 6 षटक जे टाकले गेलेत ते संघातील सगळे दिग्गज गोलंदाज अक्षय, अब्रार आणि महेश मुंडे सर तिघांचे संपलेत. आता मात्र नवीन गोलंदाजाला आमंत्रित करावं लागेल कर्णधाराला आणि अशा स्थितीमध्ये 6 चेंडू 5 धावा करण्याचं जे अशक्य असं कार्य जे आहे ते गोलंदाजाला करून दाखवावं लागेल. इथे मात्र फलंदाज आता आक्रमक रूपमध्ये आहेत. ते फलंदाजी चांगली करतायत. बघा कोणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित करताय कर्णधार. एक षटक येथे टाकण्यासाठी कोण येतंय, कोण ठरेल तो या सामन्यातील शेवटचा टाकणारा गोलंदाज. आणि निर्णायक षटक आर डी गोलंदाजीसाठी अनुभवाने भरलेला संपूर्ण अनुभव आपल्या आयुष्यातील सगळे अनुभव, सगळे चेंडू आतापर्यंत जितके चेंडू टाकले गेले असतील त्यातील सर्वात जास्त अनुभव असलेला खेळाडू आणि पंच यावेळेस मात्र कर्णधारांनी निवडले ते डी ला रवी दुबे. 6 चेंडू 5 धावा. बघा प्रेक्षकांचा जल्लोष नक्कीच आपल्याला दाखवतोय की डी हा काही करामत करून दाखवू शकतो. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. पहिला चेंडू यावेळेस डाव्या यष्टीपासून खूपच बाहेर. पंच वळलेत. पंचांनी चेंडू स्वैर घोषित केला आहेत आणि स्वैर चेंडूच्या माऱ्यामुळे आता मात्र 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. हो हो सुरेख चेंडू. यावेळेस मात्र यष्टीरक्षकाकडे चूक झाली आणि शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला सुद्धा चेंडू अडवता आला नाही आणि बाईच्या स्वरूपात एक धाव. एका धावेने धाव संख्या वाढते ती 55 धावा आणि आता मात्र 3 धावांची आवश्यकता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू खेळला गेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक असेल, एक धाव पूर्ण करतील, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, परंतु येथे मात्र मोठी चूक झाली. एकच धाव घ्यायची आवश्यकता होती, तिथे दुसऱ्या धावेसाठी धावलेत आणि इथे धावबाद होऊन माघारी परतताना नक्कीच एकच धावेची तिथे गरज होती, परंतु दुसऱ्या धावेसाठी फलंदाज पळालेत आणि इथे धावबाद होऊन माघारी परतताना आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते 4 आणि जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 3 धावा. 2 धावा मला वाटतं. स्कोरर अपडेट करा वाटतं. नक्की 2 धावा जिंकण्यासाठी लागणार आहेत. 56 धावा झाल्या आहेत. 1 धाव आणि गडी बाद झालायत. त्यामुळे स्कोररला थोडीशी अडचण येते की कुठल्या गडीला बाद करावं, किती धावा घ्याव्यात, कोणाच्या नावावर थ्रो टाकावा, कोणाच्या नावावर कलेक्शन टाकावं, या सगळ्या गोष्टीसाठी थोडासा वेळ लागतो आणि त्यामुळेच आता 56 धावा धावफलकात आहेत. 4 चेंडू आणि 2 धावा. ओव्हरपिच चेंडू होता, सरळ खेळलाय तो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार आणि हा सामना जिंकलाय तो नायक 11 सेनगाव संघाने. चला पुढचा सामना. इथे मात्र विनंती असेल की पुढच्या सामन्याचा टॉस इथे झालेला आहे, त्वरित आता क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विनंती असेल आयोजकांना की त्यांनी पुढचा सामना त्वरित सुरू करायचा आहे.